ज्या वेळेला जटायू काकाचे पंख रावणानं कापले महाराज, जटायू काकांच्या मुखातून राम श्रीराम जय राम सातत्यानं श्रीराम श्रीराम हा जयघोष चालू आहे. श्रीरामाला डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. भगवान प्रभू रामचंद्रांनी तिथं हजर व्हावं. पंख दोन्हीही कापलेले आहेत. जटायूचं मस्तक मांडीवर घेतलं महाराज. मस्तक मांडीवर घेऊन भगवान प्रभू रामचंद्रांना म्हणावं, काका काका पंख कापले ना त्या रावणानं तुमचे, तुम्हाला पंख देऊ का काका? वेदना होत असतील ना काका तुम्हाला, तुम्हाला पंख देऊ का? अरे रक्ताच्या थारुळ्यात पडलेला जटायू बोलतोय, रामा हे श्रीरामा, अरे परत जीवन जगण्याकरता थोडी तुला बोलवतोय. अरे तुमच्या वडिलांपेक्षा तुमच्या पिताश्रींपेक्षा माझं मोठं भाग्य आहे. दशरथ राजा माझा मित्र आहे, पण मरणाच्या वेळेला पोटचं पोरग देव असून सुद्धा तिथं राहिलं नाही. माझं भाग्य आहे मरणाच्या वेळेला माझं मस्तक रामा तुझ्या मांडीवर आहे. याच्यापेक्षा मोठं भाग्य अजून काय असलं पाहिजे? काय भाग्य आहे अजून? काही इच्छा नाहीये, फक्त एकच इच्छा आहे, ज्यावेळेला प्राण या कंठातून निघून जाईल ना, तर ते सुंदर तुझं रूप बघण्याची इच्छा आहे. तुझं रूप बघता बघता या कंठातून प्राण त्या ठिकाणी निघून जावा. सांगेन मी